जर तुम्हाला मॉर्निंगला हा व्ह्यू अनुभवायचा असेल आणि आपलं घर स्टेशनपासून काही सेकंदावर हवं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये, जिथे आज मी आलो आहे तळावपाळी ठाणे लोकेशनजवळ. तर ही आपण माझ्या मागे आता बिल्डिंग पाहू शकता, जी याची ओसी आलेली आहे. सो हे रेडी टू मूव्ह इन प्रोजेक्ट आहे. लवकरात लवकर या. फक्त आणि फक्त या बिल्डिंगमध्ये 2 आणि 3 BHK अवेलेबल आहे. सो लवकरात लवकर या, ताबा मिळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फ्लॅट जे आहेत एकदम स्पेशियस आणि नक्की आवडण्यासारखे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. जे प्रॉपर्टी पाहत असतील ठाण्यामध्ये तेही लीगल 100%. या चॅनलवर नक्कीच तुम्हाला ते तुमची विश फुलफिल होणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. धन्यवाद. तर आपण आता पाहू शकता स्टेअरकेसचा पार्ट. त्यानंतर ही लिफ्ट आहे, 8 मजल्याचं कनेक्टिव्हिटी आहे आपल्याला. नंतर ग्रँड एंट्रन्स लॉबी. त्यात आता आपण पाहता हा जिम एरिया. एक वर्कआउट करत आहे, दुसरा बसला आहे ट्रेडमिलवर चालून, खूप थकला बोलला. पण नंतर मी पाहिलं तर इथे अजून MSCBचं कनेक्शन आलं नाही आहे आणि हा इलेक्ट्रिक ट्रेडमिलवर धावला तरी कसा. चला ते सोडा, आता आपण फ्लॅटबद्दल बोलूया. तर 3 BHKचा हा स्पेशियस फ्लॅट आहे, 975 स्क्वेअर फीटचा. आणि हा जो लिव्हिंग रूम आहे, जो 10x21चा, इतका मोठा लिव्हिंग रूम पाहिल्यानंतर मला आठवतं बॉक्स क्रिकेट तर नक्कीच आपण घरामध्ये खेळू शकतो. इतका छान एरिया आहे, तर नक्की जॉईन करा. त्यानंतर आता स्टँडिंग बाल्कनी आपण पाहता. स्टँडिंग बाल्कनीचाही स्पेस छान आहे. हा बाल्कनीचा आनंद बघतोय. व्ह्यू छान पाहू शकता. म्हणजे किती लोक बसलीत बघा आज लिव्हिंग रूममध्ये. तुम्ही असंही बसू शकता बाल्कनीमध्ये. त्यानंतर आता आपण जाऊया किचन, जो आहे 7.6x10चा. किचनही प्लॅटफॉर्म मोठा आहे. हा बसला आहे अजून, हा हाले ना साईडवरनं. तर इथे अजून फिनिशिंग चालू आहे. OC आलेली आहे. मंडेला OC येणार होती, आज गुरुवार आहे. मी जे व्हिडिओ अपलोड करतो. लिव्हिंग रूम बेडरूम पाहताय 13.2x8.6चा. छान आहे. जिथनं तळावपाळीचा व्ह्यू खूप सुंदर दिसतं आपल्याला घरातनं. जर साईडवर याल तर ॲक्च्युअल तुम्हाला दिसेल. आता आपण मिडल फ्लोअर म्हणजे 3rd फ्लोअरची ही शूटिंग आहे. आपल्याकडे 2nd फ्लोअरही आहे, 4th फ्लोअरही आहे. अवेलेबिलिटी खूप कमी आहे. 2 BHKसुद्धा आहेत आपल्याकडे. त्यानंतर हा कॉमन टॉयलेट. जर तुम्हाला हवं तर मास्टर बेडरूमही कन्वर्ट करू शकता. कॉमन टॉयलेट हा एक चांगला ऑप्शन आहे डक्ट एरियासोबत. कॉमन बेडरूम जो आहे 10x10चा आणि याला L शेप बाल्कनी आहे. तर तुम्ही बाल्कनी पाहू शकता. दोन्हीकडनं व्हेंटिलेशन आहे. खूप छान प्रोव्हिजन केले. कुठेही मी नॅचरल लाईट बोलतात ना, की कुठेही बल्ब नाही लावलं आहे. सगळे हे नॅचरल लाईटिंग आहे. प्रत्येक रूममध्ये पूर्ण वारेशीर आहे, हवेशीर आहे. त्यानंतर उजेडही, आता उजेड पाहू शकता किती छान उजेड आहे बेडरूममध्ये. तर आता हा झाला तुमचा 2 बेडरूम. आता राहिला आहे मास्टर बेडरूम. तर मास्टर बेडरूम तर खूप छान आणि स्पेशियस आहेत आणि नक्की आवडण्यासारखा, जो आहे 14x10.6चा म्हणजे 13.10चा. त्यालाच अटॅच मास्टर बेडरूमचा टॉयलेट प्लस तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी ही वेगळी दिलेली आहे. 6.6x4 प्लस डक्ट एरिया. तर खूप टोटल स्पेस जो आहे खूप स्पेशियस. वॉशिंग मशीनसाठी कुठेही प्रोव्हिजन करा. खूप सारं ऑप्शन आहे आपल्याकडे या फ्लॅटमध्ये. कुठेही कॉम्प्रोमाइज नाही झालेलं आहे जागेसाठी. सो पाहू शकता ही स्टँडिंग बाल्कनी. स्टँडिंग बाल्कनीमध्ये आता सध्या सामान भरपूर आहे, त्यामुळे थोडंसं उभं राहायला प्रॉब्लेम होईल. बट खूप स्पेशियस आहे, नक्कीच आवडण्यासारखं आहे. नक्की अनुभवा. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. खूप कमी इन्व्हेंटरी आणि OC रिसिव्ड आहे. सो टायटल क्लिअरबद्दल तुम्ही निश्चिंत राहात. आता हे पुन्हा लॉबीमध्ये. त्यानंतर आता जो एरिया आहे हा आहे 705 स्क्वेअर फीटचा. त्याच्यानंतर मी मोठा एरिया दाखवतो. अगेन लिव्हिंग रूम स्पेशियस 10x19चा. आणि यातला एक ॲडव्हान्टेज तो तुम्हाला मी थोडा हळूच सांगतो. हे तर झालं तुमचा व्ह्यू. इथे मॉर्निंग सनराईज तर इतका छान आहे की तुम्ही खूप चांगलं आवडण्यासारखं आणि अनस्टॉपेबल व्ह्यू आहे. कारण समोर रोड आहे, तर ब्लॉकेज नाही आहे. आणि हे सांगतात काय आहे तर तलावपाळी. तर हे लिव्हिंग रूममधनं तुम्ही अनुभवू शकता. त्यासोबत कॉमन बेडरूममधनंही हा व्ह्यू अनुभवता येणार आहे. आता हे पुन्हा मी शूटिंग जरा मिस झाली. तर आता इकडनं आपण जाऊया किचनमध्ये, जो आहे 7.6x11चा. खूप चांगला स्पेशियस आहे. एक प्रॉपर व्हेंटिलेशन आहे. लाईट पाहू शकता. कुठेही तुम्हाला काळोखासारखं वाटणार नाही, फील होणार नाही. हायर फ्लोअरसुद्धा अवेलेबल आहे. 8 नको तर 7th वर घ्या, 7 नको तर 6th वर या.
6 नाही तर 5th या, एवढे ऑप्शन आहेत. आता हा 13x10चा मास्टर बेडरूम आहे. तर मास्टर बेडरूममधनं जो व्ह्यू आहे तो तुम्हाला मिळणार आहे राम मारुती रोडचा. तर तोही अनब्रेकेबल म्हणजे आपला अनऑब्स्ट्रक्टेड आहे. इथे आपण मास्टर बेडरूमचा टॉयलेट पाहताय जो आहे 6.6x4चा. एडिटिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा. स्क्रीनवर आहे A ग्रेड सगळे फिटिंग्स आहेत. जॅग्वारचे फिटिंग यूज केलेले आहे डेव्हलपरने. डोअर आता काम चालू आहे बट OC आलेली आहे. त्यानंतर कॉमन टॉयलेट 6x6x4 आणि अगेन त्याच्या पुढे तुमचा डक्ट एरिया आणि हे शॉवर आणि फुल्ली टायलिंग केलेली आहे बेडरूम कॉमन टॉयलेटची. आता हा बेडरूम आहे जो 10x10. अगेन तुम्हाला इथून सुद्धा तळाव पाळीचा व्ह्यू अनुभवता येईल. समोर काहीही नाही आहे, फक्त झाडं आहेत आणि तेही हार्ट ऑफ द सिटीमध्ये मी हा प्रोजेक्ट आणला आहे. तर जर तुम्हाला काही क्वेरीज असतील प्रोजेक्ट रिलेटेड तर नक्की दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि लवकर ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करा. खूप कमी इन्व्हेंटरी आहेत आणि प्राइसिंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. प्राइसिंग सोडा, तुम्ही फ्लॅट बघा, नक्कीच आवडण्यासारखे फ्लॅट्स आहेत. हे ऑपॉर्च्युनिटी खूप कमी आहे ठाण्यात. आता त्यानंतर हा सर्वांना हवासा वाटणारा 820 स्क्वेअर फीटचा, प्रत्येकाला जुनी स्टाईल, जुने एरिया, 10x25चा लिव्हिंग रूम, हे तर नक्कीच तुम्हाला नवीन प्रोजेक्टमध्ये कुठेही अनुभवता येणार नाही आहे. हा मी लिहून देतो चॅनलवरती, गॅरंटेड आहे माझ्या की नक्कीच नाही मिळणार. समोर एक मजल्याची किंवा 2 मजल्याची बिल्डिंग बनणार आहे आणि समोर तर गार्डन आहे आणि ओपन व्ह्यू तळावपाळी कॉर्नरने पाहू शकता. सगळीकडे या, कुठेही उभे राहा तरी तुम्हाला तळावपाळी हे दिसणारच. आज बाकीच्या डेव्हलपरकडे तुम्ही जाता, कुठे तुम्हाला लेकचा कणा तरी दिसला तरी त्यांची प्राइसिंग डबल होऊन जाते. पण या डेव्हलपरने तसं नाही केलं. 10x15चा मास्टर बेडरूमची साईज इतकी स्पेशियस आहे. लोकांचे आज लिव्हिंग रूम पण ह्याच्यापेक्षा छोटे असतात. जे मास्टर बेडरूमचा हा एरिया आहे टोटल. राम मारुती रोड फेसिंग, स्टँडिंग बाल्कनी वेगळी 10x15ला सोडून ही स्टँडिंग बाल्कनी आहे. लक्षात ठेवा, नोट करून ठेवा. इथे तुम्ही वॉर्डरोब बनवू शकता, वॉक इन वॉर्डरोब. मास्टर बेडरूमचा हा टॉयलेट, अगेन डक्ट एरिया, मस्त CP फिटिंग्स आहेत, फुल्ली टायलिंग केलेले आहे कॉमन बेडरूम टॉयलेटला. मस्त, खरंच छान वाटणार आणि पैसे घेऊन या असं वाटण्यासारखा हा प्रोजेक्ट आहे. नक्की तुम्ही चेक देऊन जाल एवढं गॅरंटेड. किचन आता हा पाहू शकताय, किचनचा एरिया ही छान स्पेशियस आहे. सगळे नॅचरल लाईट आहे. मी कुठेही जे आधी सांगितलेलं त्याप्रमाणे स्टँडिंग बाल्कनी आणि कुठेही लाईटिंग यूज केलेली नाही. हे फक्त पेंटिंग झालेलं आहे, त्याच्यावरच मी ही शूटिंग केलेली आहे. आणि असं पण नाही की 8व्या मजल्यावर टॉप फ्लोअर आहे. हा मिडल फ्लोअरचा फ्लॅट आहे, 3रा किंवा 4था असेल. कॉमन टॉयलेट झालं. आता हा मास्टर बेडरूम. तर नक्की या लवकरात लवकर. खूप कमी इन्व्हेंटरी राहिलेल्या आहेत कॉन्फिगरेशन्समध्ये, तर आपण फायनल करू शकतो. आणि OC आलेली आहे, टायटल क्लिअर, स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्स. आणि जर तुम्हाला दुसरं काही प्रोजेक्ट हवे असेल स्टेशनच्या जवळही तर तुम्ही नक्की मला संपर्क करा. मी तुम्हाला याबद्दलचे सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करेल. रेस्ट अजून काही असतील तर तेही प्रोजेक्ट मी डिटेल्स शेअर करू शकतो. तर जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर कोणी पाहत असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर ही जशी ग्रँड एंट्रन्स जी मी सांगितलेलं ही कंप्लिशन झालेली बिल्डिंग, OC आलेली आहे. आता हे काका चाललेत आपलं घर बघायला. चला तर आपण पण या लवकर.